हे बघा, हा हे मेन गेटचं सीसीटीव्ही फुटेज आहे, हा लॉन मधला कॅमेरा आणि तो बॅक गेटचा, हे पार्किंगचे 2. घटना रात्री घडली, तुम्हाला हे सगळं सकाळी कळलं. रात्रभराचं सर्व फुटेज चेक करावं लागेल आपल्याला. ओके. पण मग बाबा सापडले पाहिजेत, काहीतरी करा इन्स्पेक्टर साहेब. मॅडम, तपास सुरू आहे. काही सुचत नाही का? बाबा कसे असतील, कुठे असतील, काही कळत नाही. आणि वाईट असं वाटतं ना की आपल्याला माहिती होतं की बाबाच्या बाबतीत कुठेतरी घात करणार आहे, तरीही आपण काही करू शकलो नाही. एवढी सिक्युरिटी होती, काय केलं आपण? एक माणूस घरात येतो काय, बाबांना घेऊन गायब होतो काय? म्हणजे त्याला या घराची पूर्ण माहिती असणार. याचा अर्थ घरातलीच कुठली तरी व्यक्ती, रुपाली. मला सुद्धा तेच वाटतंय बाबा. हे रुपालीबाई साहेबांचंच काम असणार. फसवलं त्यांनी. इंद्राणी आत्यांना गोड गोड बोलून फसवलं. त्यांच्याशिवाय हे काम कोणाचं असणार? हे रुपालीबाई साहेबांनीच केलंय. पण बाबाला मारून रुपालीला काय मिळणार आहे? सांगतो नेत्रा, या सीसीटीव्ही फुटेज मध्ये रुपालीबद्दल काहीतरी कळवते, बरं होईल. सगळ्यांसमोर एक्सपोज करेन मी तिला. पण आपल्याकडे तिच्या विरुद्ध पुरावे नाही, पण गप्प करावं लागतंय. जे घडून गेलं ते आपण नाही थांबवू शकलो बाबा, पण जे या पुढे घडणार आहेत ते थांबवण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करायचा. कसं? मला संकेतात दिसलं होतं की कोणतरी आजोबांना खड्ड्यात पुरण्याचा प्रयत्न करताय. त्या माणसाचा मला चेहरा दिसला नव्हता, पण आता आपल्या दोघांनाही खात्री आहे की हे काम रुपालीबाई साहेबांचंच आहे. त्यामुळे आता त्यांनी काही करण्याआधी आपण काहीतरी करायचं. काय करणार आपण? आपल्याकडे काय मार्ग आहे? सापडेल, काहीतरी मार्ग नक्की सापडेल. देवी मार्ग दाखवेल आपल्याला. किती चेहरा सुकलाय गो. नको काळजी करू, सापडणार बाबा. काही नाही होणार, आपण काही होऊ देणार नाही त्याला. बाहेर आजूबाजूला सगळीकडे चौकशी केली, पण कोणाला काहीच माहिती नाही. अद्वैत, सीसीटीव्ही फुटेज मध्ये पण काहीच दिसत नाहीये. हाऊ इट इज पॉसिबल? मला असं वाटतं त्यांनी ब्लाइंड स्पॉटचा फायदा घेतला असा. म्हणजे आधी ब्लाइंड स्पॉट्स म्हणजे? आई, ब्लाइंड स्पॉट म्हणजे जो एरिया सीसीटीव्ही मध्ये कव्हर होत नाही तो एरिया. मग कसं शोधणार बाबांना आपण? काय करणार? मला खरंच खूप भीती वाटायला लागली. नाटकं सगळी. जल्दीच मिळणार, तुम्ही रडू नका प्लीज. मला कसं तरी व्हायला लागलंय. आधी मी आईंना भेटून येते. मी जाते हॉस्पिटलमध्ये. नाही, नको. केतकी काकू आणि तन्मय आहेत ना आजींबरोबर? तुम्ही आता नका त्रास करून घ्या. आणि त्यांना ब्लड प्रेशरचा सुद्धा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही आराम दिला पाहिजे आता. आई, नेत्रा बरोबर बोलते. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. आम्ही आहोत ना सगळे, आम्ही सगळे शोधतोय आजोबांना. फाल्गुनी, प्लीज आईला घेऊन वर जा. सासूमा, आई, आम्ही आहोत सगळे. राजाध्यक्ष साहेब, तेजस.
मित्रा 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 काही नाही होणार आहे आजोबांना. हं? आजोबा एकदम सेफ आहेत. असे होप्स नको सोडूस तू. हं? सगळे शोधतायत ना. आजोबा सापडतील लवकर. सापडतील आजोबा. चला वावशी 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 120 रुपये वावशी वावशी वावशी. चला वावशी पुरा लास्ट शीट चलो वावशी 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 वावशी. चलो वावशी 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 वावशी. चलो वावशी 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 120 रुपये. चला वावशी. चला चला लास्ट सीट. ओ भाऊ ओ भाऊ ओ भाऊ ओ भाऊ तुमची गोणी पडली. चला चला वावशी 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 120 रुपये वावशी. चला लास्ट सीट. बोला वावशी वावशी. चला लास्ट सीट. चलो बाय वावशी वावशी वावशी. बोला वावशी 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 वावशी. चलो वावशी. ऐक इंद्राणी, बंटीने त्याचं काम केलंय. नक्कीच. नाहीतर इथे घोळ झाला असता, कळलं असतं सगळ्यांना, आरडाओरडा झाला असता. आता एक काम कर, बंटी म्हाताऱ्याला घेऊन तुझ्या इथे येईल. त्याला तुझ्या इथून कुठेतरी लांब घेऊन जा आणि मग त्याची विल्हेवाट लाव. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अशी विल्हेवाट लावशील की बॉडी मिळताच कामा नये. का? हा काय प्रश्न? बॉडी मिळाली तर परत ते पोस्टमार्टम, अंत्यसंस्कार, अंत्यविधी, पोलीस, सगळं 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 सुरू होणार आणि मला नकोय ते. बर. नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं तर ते आपल्यालाच महागात पडेल. ठीक आहे, आपण तसंच करूया. पण मला हे सांग, तू कुठे भेटतेस? नाही, मी नाही येत. म्हणजे मी तिथे येऊन नाही चालणार. का? हा काही प्रश्न आहे का इंद्राणी? नेत्राला संशय आलाय माझा. त्या शेखरला सुद्धा आलाय बहुतेक. ती पिछा करत माझ्या पाठीपाठी येणार. मी बाहेर पडेन तिथे आणि मग तिला कळलं तर सगळा गोंधळ होईल. कळतंय तुला? रुपाली, पण असं इंद्राणी तू. मी केलंय ना प्लॅन. मी सांगते ते ऐक ना, कर ना तसं. ठीक आहे. आणि आठवणीने बंटीला सांग की जे काही करशील ते म्हणावं चेहरा झाकून कर. ठीक आहे. पण मग बंटी कुठे आहे? गोणीत काय रे? काय आहे गोणीत? भंगार. कोणी पडताल? जाऊ दे ना साहेब. कोणी पट? उगाव करतो.
भांडी आहे. जाऊ दे. चेहरा का असा झाला तुझा? डेड बॉडी बघितलं सर का? चल निघ. म्हातारा गेलं कुठे? ओ भाऊ, तुमची गोणी पडली. वावशी वावशी वावशी. देवी आई, देवी आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आजोबांच्या जीवाला धोका आहे हे माहीत असून सुद्धा मी बेसावध राहिले. पण आजोबांना सुखरूप ठेवाय. आजोबांना काही होऊ देऊ नकोस. आजोबांनी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा तू आजोबांना दिली असेल, त्यामुळे आजोबांचे रक्षण कर देवी आई. इथून पुढे जे काही घडणार आहे ते थांबव. मी मनापासून साथ घालते तुला. मला माहिती आहे तू माझ्या आईची. आजोबांना सुखरूप ठेव. गोणी उघड आणि पद्माकरला तिकीट टाक. ऐकलं नाहीस का तुम्ही काय सांगितलं ते? गोणी उघड आणि पद्माकरला तिकीट टाक. ते अरे बघतोयस काय? उघड ना. ते पद्माकर कुठे आहे? हे गडबड एक ना गडबड झाली. ओ भाऊ, तुमची गोणी पडली. अशी कशी जाऊ दिलीस बस तू अध्यक्ष? धावलो मी बसच्या मागे धावलो. मग ती बस तिथे गेली. मग मी थांबलो. ती कोणी नक्की बसवर होती? हा 200%. तुला कळतंय का तू काय केलंयस ते? बस कुठली होती? माहिती नाही. अरे माहित नाही म्हणजे काय? कुठली होती बस? तुला कळतंय का तू काय केलंयस ते? आठवलं. वावुशीला जाणारी बस होती.
हो 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 वावोशी वावोशीला जाणारच बस होती ती. हां हां. अदोषच गाडीत बस, आपल्याला निघायला हवं. चल. हां हां पण ताई 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 हो नाही येणार. तू सांगितलं ना गाडीत बस. तर बहुतेक सगळं त्रिनयना देवीच्या साक्षीनेच होईल. चल. अरे कोणी ते राहू दे ना, ते म्हातारा तिकडे आहे ना. सांगितलं तेवढं कर. कोणी उचल आणि तिकीट टाक. घेतो. देवी आई, तुझ्या मनात नक्की काय आहे? पोलीस शोधतायत बाबांना अजून, नाही ना सापडले. नाही, मला मुळात एक गोष्टच कळत नाही की ज्या माणसाला चालता बोलता येत नाही, उठता येत नाही, पॅरालिसिस झालाय, अशा माणसाला किडनॅप का केलं असेल कोणी, आणि काय साध्य होणार आहे त्याने? आय एम सॉरी, म्हणजे तुम्ही आमचे शेजारी आहात, तर पोलीस तुमच्याकडे येणार, तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण करणार, त्याबद्दल सॉरी. मी कळवते बाबांबद्दल काही कळलं की. चहा आणलाय तुमच्यासाठी. चहा घ्या आणि आराम करा. कोण बोलतंय? तू? तू बोलतीस? माझी इतकी काळजी कधीपासून वाटायला लागली तुला? मला माहिती आहे नेत्रा, तुला संशय आहे माझ्यावर, हो ना? तुला असं वाटतंय की आजोबांना मी किडनॅप केलंय, पण तसं नाहीये. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. हे सगळं कोणी केलंय सांगू तुला? इंद्राणीने. चेहरा बघ कसा झालाय. नाही ग, नाही, मीच केलंय. दर बघू एक बोट, एक माझं, एक इंद्राणीचं. ओळख मी की इंद्राणी? गेस कर कोणी केलंय? मला माहिती आहे सगळं तुम्हीच घडवून आणलंय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब, तुम्ही देवी आईच्या विरोधात जाताय. देवी आई, देवी आई, देवी आई. तू लहानपणी पण अशीच होतीस का ग नेत्रा? म्हणजे कसं असतं जनरली, लहानपणी कुणी आपली खोडी काढली तर आपण म्हणतो आईला नाव सांग. तू काय म्हणायचीस? देवी आईला नाव सांगेन. विसर्ग त्या त्रिनयना देवीला आता. या रुपाली देवीची पूजा कर, तर काहीतरी साध्य होईल. मी तुला खरंच सांगते, आत्ता माझा या गोष्टींची काहीही संबंध नाहीये, नाहीतर उगाचच मीरा वाटत राहशील माझ्या डोक्यावर. एक गोष्ट लक्षात घे, जर मला आजोबांना मारायचं असतं तर मी त्यांना इथे या घरात सर्वांसमोर मारलं असतं, असं किडनॅप वगैरे केलं नसतं. तेव्हा मी हे केलेलं नाही. जा आता, अशी तोंड बघत उभी राहू नकोस. चहा घेऊ दे मला शांतपणे. माझ्या जाळ्यात व्यवस्थित अडकली आहेस तू मित्रा. आता संकेत येऊ दे, नाहीतर आणखी काही होऊ दे. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस.